हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश हे जास्तीत जास्त बेस्ट करायचे असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य ही ऐकायला पाहिजे आणि ऐकण्यासोबतच ती जी इंग्रजी वाक्य आहे ती तुम्ही रिपीटसुद्धा करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की तुमची जास्तीत जास्त वाक्य ती कायमस्वरूपी लक्षात राहतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशीच आपल्या रोजच्या बोलण्यातील अगदी छोटी छोटी वाक्ये घेतलेली आहेत आणि आपण ती क्रमाक्रमाने ट्रान्सलेट करणार आहोत. पण आता ही जी वाक्ये आहेत ती जेव्हा इंग्रजीमध्ये मी ट्रान्सलेट करणार आहे तेव्हा तुम्ही ती तोंडाने रिपीटसुद्धा करा, म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती वाक्य अगदी सहजरित्या तोंडपाठ होऊन जातील. आणि मग तुम्ही जेव्हा एखादं मराठी वाक्य बोलाल त्या मराठी वाक्याऐवजी तुम्ही आपोआपच ते इंग्रजी वाक्य तुमच्या तोंडातून येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच अनेक प्रकारची छोटी छोटी वाक्ये इंग्रजीत करणार आहोत. चला तर मग आता सुरू करूया. तर आता इथे फर्स्ट सेंटेन्स आहे, माझ्यासोबत राहा. माझ्यासोबत राहा म्हणजेच बी विथ मी. बी विथ मी. बी विथ मी म्हणजेच माझ्यासोबत राहा. सेकंड सेंटेन्स आहे, मला राहू द्या म्हणजेच काय, लेट मी स्टे. लेट मी स्टे म्हणजेच काय, मला राहू द्या. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला पाहू दे किंवा मला पाहू द्या म्हणजेच लेट मी सी. लेट मी सी म्हणजेच काय, मला पाहू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे, ते काय आहे म्हणजेच व्हॉट इज दिस. ते काय आहे, व्हॉट इज दिस. बघा मी एक सेंटेन्स परत परत रिपीट करत आहे, तुम्हीसुद्धा रिपीट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे, हिंमत सोडू नका. हिंमत म्हणजेच करेज आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. सोडू नका म्हणजेच डोंट लूज करेज. डोंट लूज करेज मीन्स हिंमत सोडू नका. माझ्याकडे नाही आहे किंवा माझ्याकडे नाही आहे त्यासाठी म्हणतात आय डोंट हॅव. आय डोंट हॅव. मग तुम्ही माझ्याकडे इथे काहीही वस्तू टाकू शकता. माझ्याकडे पेन नाही आहे, आय डोंट हॅव अ पेन. अशा प्रकारे फक्त माझ्याकडे नाही आहे म्हणजेच आय डोंट हॅव पुढे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सबब सांगू नको किंवा आपण म्हणतो की बहाणा करू नको, सबब सांगू नको म्हणजेच डोंट मेक एक्सक्यूज. डोंट मेक एक्सक्युजेस किंवा सबबी म्हणून एक्सक्युजेस. डोंट मेक एक्सक्युजेस. त्यानंतर आमच्याबरोबर ए म्हणजेच कम विथ अस. आमच्याबरोबर ए कम विथ अस किंवा माझ्याबरोबर ए तर कम विथ मी असं तुम्ही म्हणू शकता. माझ्याबरोबर ए कम विथ मी. आमच्याबरोबर ए कम विथ अस. त्यानंतर चहा गरम कर म्हणजेच हीट अप द टी. हीट अप द टी. चहा गरम कर, हीट अप द टी. त्यानंतर त्याला आत आण. त्याला आत आण. आण म्हणजेच ब्रिंग. आणि त्याला हिम आणि आतसाठी इन. ब्रिंग हिम इन. त्याला आत आण. ब्रिंग हिम इन. त्यानंतर नेक्स्ट आहे, कोणीही आले नाही. कोणीही आले म्हणजे कोणीही म्हणजेच नोबडी. नोबडी केम. आले नाही, कोणीही नाही म्हणून नोबडी. आले म्हणून केम इथे घेतलेलं आहे. नोबडी केम, कोणीही आले नाही. त्यानंतर नेक्स्ट, अजिबात नाही म्हणजेच नॉट ॲट ऑल. नॉट ॲट ऑल म्हणजेच काय, तर अजिबात नाही. त्यानंतर माझे ऐक म्हणजेच लिसन टू मी. माझे ऐक, लिसन टू मी. त्यानंतर मला त्रास देऊ नको. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की मला त्रास देऊ नको म्हणजेच डोंट नॅग मी. डोंट नॅग मी, मला त्रास देऊ नको. त्यानंतर नेक्स्ट आहे, दुसरे काही नाही. दुसरे काही नाही म्हणजेच नथिंग एल्स. दुसरे काही नाही, नथिंग एल्स. त्यानंतर आहे, माझ्या मते. आपण असं म्हणतो की माझ्या मते हे बरोबर आहे, माझ्या मते ते चुकीचं आहे. मग माझ्या मते इन माय ओपिनियन. इन माय
ओपिनियन म्हणजेच काय, तर माझ्या मते. त्यानंतर पुढचं आहे आणखी काही. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आणखी काही आणायचं आहे का, आणखी काही, म्हणजेच त्यासाठी वापरतो आपण इंग्रजीमध्ये एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स म्हणजेच काय, आणखी काही, आणखी काही या अर्थाने. त्यानंतर प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहा म्हणजेच कीप ट्राईंग. कीप ट्राईंग म्हणजेच काय, प्रयत्न करत राहा, कीप ट्राईंग. त्यानंतर आहे घाबरू नको. घाबरू नको म्हणजेच आपण त्याला म्हणतो डोंट पॅनिक. डोंट पॅनिक म्हणजेच घाबरू नको. त्यानंतर नेक्स्ट आहे वेळेवर या. वेळेवर या म्हणजेच कम ऑन टाईम. कम ऑन टाईम म्हणजेच काय, वेळेवर या. त्यानंतर नेक्स्ट आहे आग्रह करू नको, किंवा आपण असं म्हणतो की जिद्द करू नको असं सुद्धा आपण म्हणतो, पण हे वेगळ्या अर्थाने आहे. आग्रह करू नको म्हणजेच काय, तर डोंट इन्सिस्ट. इन्सिस्ट म्हणजेच काय, आग्रह करणे. करू नको म्हणून आपण इथे डोंट घेतलेला आहे. डोंट इन्सिस्ट म्हणजेच काय, आग्रह करू नको किंवा आग्रह करू नका. त्यानंतर आहे उशीर करू नको असं सुद्धा आपण केव्हा केव्हा म्हणतो. उशीर करू नका किंवा उशीर करू नको म्हणजेच डोंट बी लेट. डोंट बी लेट, उशीर करू नको किंवा उशीर करू नका. त्यानंतर लाईट गेली आहे म्हणजेच द लाईट हॅज गॉन किंवा गॉन ऑफ असं सुद्धा म्हणू शकता. किंवा पॉवर गेली आहे किंवा इलेक्ट्रिसिटी गेली आहे, वीज गेली आहे, तर इथे काय येणार, द इलेक्ट्रिसिटी हॅज गॉन ऑफ अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे काय करावे. आता अशा प्रकारे काही आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपण काय म्हणतो की आता काय करायचं किंवा आता काय करावे म्हणजेच व्हॉट टू डू. इंग्रजीत काय म्हणणार, व्हॉट टू डू. व्हॉट टू डू असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे राहा. इथे राहा म्हणजेच राहणे म्हणजे स्टे असं आपण त्याला म्हणतो, आणि इथेसाठी स्टे हियर म्हणजेच काय, इथे राहा, स्टे हियर. त्यानंतर एकही शब्द बोलू नको असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. एकही शब्द बोलू नको म्हणजेच काय, डोंट से अ सिंगल वर्ड. डोंट से ए सिंगल वर्ड म्हणजेच एकही शब्द बोलू नको. डोंट से अ सिंगल वर्ड हे तुम्ही रिपीट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त ही जी छोटी छोटी वाक्य आहेत ती लक्षात राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे मी आजूबाजूला होतो. होतो म्हणजेच पास्ट टेन्स, म्हणून हे सेंटेन्स कसं येणार आहे, मीसाठी आय वॉज, आणि आजूबाजूला त्यासाठी आपण काय शब्द वापरतो तर अराउंड. आय वॉज अराउंड म्हणजेच काय, मी आजूबाजूला होतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही आपल्या रोजच्या बोलण्यातील अगदी छोटे छोटे जे सेंटेन्स असतात, बऱ्याच वेळेला आपण ही सेंटेन्स बोलत असतो आणि अशीच मी सेंटेन्स घेतलेली आहे, छोटी वाक्य घेतलेली आहेत की जी आपल्या रोजच्या बोलण्यात येत असतात. तर त्याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन कसे असते किंवा ते इंग्रजीत बोलायचे असले तर ते कसे बोलायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले. तेव्हा ही जी छोटी छोटी वाक्य आहेत ती जास्तीत जास्त तुम्ही रीड करा आणि ते रिपीटसुद्धा करा, म्हणजे तुमची ती चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील अगदी छोटी छोट्या वाक्यांचे इंग्रजी ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.